मंडळी, रणवीर सिंग, संजय दत्त, अक्षय खन्ना यांचा धुरंधर सध्या सिनेमा थिएटरमध्ये धुमाकूळ घालतोय. पण सर्वात जास्त चर्चा मात्र अक्षय खन्नाच्या कमबॅकची आणि त्याने साकारलेली भूमिका रेहमान डकेतची होते, जी सत्य घटनेवर आधारित आहे. तुम्ही जी स्टोरी सिनेमात पाहिली ती पाकिस्तानमधील कुख्यात डॉनची रिअल स्टोरी आहे, जी पाकिस्तानने जाणीवपूर्वक लपवली आणि बॉलिवूडने फक्त 30% दाखवली. बाकी 70% रहस्य अजून अंधारात दडलंय. लियारी की बिल्कुल 100% ये रियलिटी है नहीं. 25% ये लियारी की रियलिटी हो सकती है, लेकिन 75% ये नहीं हो सकती है लियारी की रियलिटी. वो इस तरह नहीं है जिस तरह उनको दिखाया गया, जिस तरह दहशत दिखाया गया वो दहशत गर्द नहीं था. आज आपण जाणून घेऊ रेहमान डकेत कोण होता, तो गुन्हेगारीत कसा आला आणि इतका क्रूर कसा बनला. तो गुन्हेगार होता की गरिबांचा रॉबिन हुड. राजकारणी आणि पोलीस त्याच्या जाळ्यात कसे अडकले, गरीब लोक त्याला देवासारखं का मानायचे, आणि सर्वात मोठं रहस्य म्हणजे त्याचा एन्काउंटर झाला की तो आजही अरब देशात दुसऱ्या नावाने एक नवीन आयुष्य जगतोय. हे सर्व जाणून घेऊ या व्हिडिओमध्ये. मंडळी, तुम्ही व्हिडिओ नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी कैलास आणि तुम्ही बघताय नमस्ते महाराष्ट्र. मंडळी, सुरुवात करूया त्या काळोख्यातल्या संकुचित गल्लीपासून, जिथे ही कहाणी जन्माला आली. लियारी, कराचीतील सर्वात धोकेदायक भाग. इथे लोक जन्मतात खरी, पण भविष्य मात्र जन्माला येतच नाही. गरिबी, बेरोजगारी, ड्रग्स माफिया, बंदुका आणि रोजच्या होणाऱ्या गँग्सवार, अशा वातावरणात जन्म घेतलेला मुलगा साधा सिंपल असू शकतो का? तर नाही. सिनेमात रेहानचं बालपण झटपट फ्लॅशबॅकमध्ये दाखवलं गेलं, पण वास्तवात तो जन्मताच गुन्हेगारीच्या प्रेशर कुकरमध्ये टाकला गेला. त्याचे वडील स्मगलिंगमध्ये तर त्याचे काका मोठ्या ड्रग्ज नेटवर्कचा एक भाग होते. लहानपणी त्याच्या हातात खेळणी नव्हती, तर लोखंडी पाईप, खराब पिस्तूल त्याला खेळायला दिली गेली, आणि इथूनच त्याच्या गुन्हेगारी विचारांचा पाया घातला गेला. ज्याचं बालपणच बंदुकीच्या सावलीत गेलं, तो मोठेपणी काय होणार? रेहमानने वयाच्या 13व्या वर्षी पहिला क्राईम केला. लियारीच्या भागात तब्बल 30 वर्षे हा व्यक्ती दहशत पसरवत होता. काहींच्या मते निर्दयी, क्रूर, क्राईमची सीमा पार केलेला माफिया डॉन. 80पेक्षा जास्त खून, ड्रग्स तस्करी, अपहरण आणि दहशतवादाचे आरोप रेहमानवर आहेत. तो फक्त गुन्हेगार नव्हता, तो गुन्हेगारी विश्वातला सिस्टम आर्किटेक्ट होता. सिनेमात त्याने केलेले खून, मारामारी आणि अत्याचार दाखवले आहे. पण एक विचार करा, लियारीसारख्या ठिकाणी 20-25 गँग अस्तित्वात होत्या, पण ज्याची सर्वात जास्त दहशत होती ते नाव फक्त रेहमान डकेतचं होतं. कारण त्याच्याकडे 3 गोष्टी होत्या ज्या कुठल्याही डॉनकडे नव्हत्या. एक, स्थानिक भागाचा नकाशा त्याच्या डोक्यात. दुसरं, तेथील लोकांचे पाठबळ त्याच्या पाठीशी. आणि तिसरं म्हणजे राजकीय सत्ता त्याच्या खिशात होती. रेहमानचा वापर करणारे तर खरे राजकारणी होते, आणि सिनेमात त्याची एकच बाजू दाखवली, पण वास्तविकता मात्र वेगळीच आहे. रेहमान हा अनेक राजकीय पक्षांचा जिवंत रिमोट होता. काही नेत्यांच्या त्याने मोहिमा चालवल्या, काहींना संरक्षण दिलं, काहींचे विरोधक उडवले, काहींना लियारीत एक हाती सत्ता जिंकून दिली. रेहमानपेक्षा त्याला वापरणारे राजकारणीच अधिक धोकादायक होते. लियारीतील कोणता एरिया कोणत्या गँगकडे आहे, कोणता रस्ता पोलिसांच्या नजरेत आहे, कोण साथीदार संरक्षण देतं आणि कोण कुठे गुप्तपणे तक्रार करतं, ही सर्व टेक्निक फक्त त्याच्याकडे होती. सिनेमात त्याचा हा स्ट्रॅटेजिक मास्टर माइंड फक्त 5% दाखवला गेला. सिनेमात त्याचे गुन्हे दाखवले, पण त्याचं मुख्य शस्त्र व्हायलन्स नव्हतं. त्याचं मुख्य शस्त्र मानसिक दहशत होती. तो लोकांना सहसा मारत नसे, तो त्यांना दहशतीत जगायला लावत होता. एकदा त्यांच्या विरोधी गँगमधील एका व्यक्तीच्या कापलेल्या मुंडक्यासोबत त्यांनी फुटबॉल खेळल्याच्या गोष्टी आजही तिथं कुजबुजल्या जातात. पण त्याच्या क्रूरतेची सीमा फक्त एवढीच नव्हती, असे लोक म्हणतात. तर सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे त्याने स्वतःच्या आईला सुद्धा मारले. पण हे सत्य नाही. त्याला बदनाम करण्यासाठी हे षडयंत्र त्याच्या विरोधी गँगने रचले होते. विरोधकांनीच त्याच्या आईला मारले आणि ते आरोप रेहमान डकेतवर लावले होते. पण या अफवेने तेथील जनतेमध्ये रेहमानची दहशत अधिकच वाढली. म्हणजे तो स्वतःच्या आईला सुद्धा सोडत नाही, इतका क्रूर. पण सिनेमात याला एक वेगळा ट्विस्ट दिलाय, आणि वास्तवात हा पॉलिटिकल मॅनिप्युलेशनचा भाग होता. मंडळी, रेहमान अत्यंत निर्दयी आणि क्रूर होता, हे सगळं खरं आहे. पण एक गोष्ट त्याच्याबद्दल सिनेमात टाळली गेली, त्याने लहान मुलांवर कधीच हात उचलला नाही. लियारीतील मुलांनी त्याला नेहमी खल्लू काका म्हणूनच हाक मारली. त्यांच्यासाठी तो कधीच डॉन नव्हता.
गरिबांना पैसे देणं, अन्न देणं, मुलांच्या शाळेची फी भरणं हे सर्व त्याने स्वतःच्या पैशांनी केले. म्हणून बऱ्याचदा तेथील गोरगरीब जनता पोलिसांच्या विरोधात त्याच्या बाजूने उभी राहायची आणि त्याच्याकडे हेच नॉन पब्लिक वेलफेअर नेटवर्क होतं जे सिनेमात दाखवलंच नाही. त्याला पकडण्यासाठी 42 करोडचा इनाम ठेवला होता. चित्रपटात आणि वास्तवात 2 प्रकारचा डिफरन्स आहे. चित्रपटात राजकीय साम्राज्य मोठं दाखवलं आणि रियालिटी ही होती की मुख्यतः कराचीतील लियारी पुरताच तो मर्यादित होता. मंडळी, धुरंधर हा सिनेमा जबरदस्त असला तरी त्या सिनेमात जे दाखवलंय ते फक्त मनोरंजन आहे, पण जे दाखवलेलं नाही तो इतिहास खूप भयानक आहे. रेहमान डकेतचा मृत्यू एक मिस्ट्री आहे. लियारीत आजही 3 गोष्टी म्हटल्या जातात. एक, पोलिसांनी रेहमानचा एन्काउंटर केला. दुसरी, राजकारण्यांनी त्याला कॉन्ट्रॅक्ट किलर करून संपवलं. आणि तिसरी, तो आजही जिवंत आहे. एका अरब देशात दुसऱ्या नवीन नावाने नवीन आयुष्य जगतोय, अशी लियारीतील लोकांची समजूत आहे. रेहमाननंतर त्याचा कार्यभार चुलत भाऊ उजर बलोचने सांभाळला. लियारी पुन्हा गँग वॉरमध्ये जळायला लागली. PSAवर बंदी घातली गेली. राजकारण्यांचे बेकायदेशीर धंदे उघड झाले. रेहमाननंतर सुद्धा त्याचं साम्राज्य काही वर्ष कराचीला हादरवत राहिलं. मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत एका नवीन कहाणीसोबत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.